तर आपण डिस्कस करत होतो की वेन द फोर्स इज व्हेरिएबल, ओके, म्हणजे फोर्स बदलणारा असेल त्यावेळेस वर्क कसं करायचं, आणि आपण इंटिग्रेशनची मदत घेणार आहोत, कॅल्क्युलसची मदत घेणार आहोत हा वर्क काढण्यासाठी. तर हे उदाहरण बघा, आणि हे दोन डायग्राम्सनी आपल्याला हे नीटपणे समजणार आहे. फिगर 4.1a आणि फिगर 4.1b. हे डायग्राम काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एका ॲक्सिसवरती म्हणजे एक्स ॲक्सिसवरती डिस्प्लेसमेंट दाखवलेले आहे आणि वाय ॲक्सिसवरती वर्क रिप्रेझेंट करत आहोत. वाय ॲक्सिसवरती आपण फोर्स रिप्रेझेंट करत आहोत, फोर्स. आणि पहिल्या डायग्राममध्ये हा फोर्स चेंज होतो आहे, असा काहीतरी चेंज होतो आहे. सर याला आपण नॉन लिनियर चेंज असं म्हणतो, नॉन लिनियर चेंज. म्हणजे सरळ अशी एक स्ट्रेट लाईन नाही आहे ना ती. आणि दुसऱ्या केसमध्ये मात्र आपल्याला दिसतं की दुसऱ्या केसमध्ये पण फोर्स चेंज होतो आहे, म्हणजे फोर्स व्हेरिएबल आहे, चेंज होत आहे म्हणजे व्हेरिएबल आहे, परंतु हा फोर्स असा स्ट्रेट लाईनमध्ये चेंज होतो आहे. म्हणजे दॅर इज अ व्हेरिएबल बट इट इज लिनियरली व्हेरिएबल. म्हणजे याला आपण स्ट्रेट लाईनमध्ये किंवा लिनियरली व्हेरिएबल असं म्हणतो. आणि इथे कर्व आहे, इट इज नॉन लिनियर किंवा कर्व. सो इट इज अ लिनियरली व्हेरिएबल फोर्स आणि इट इज नॉन लिनियरली व्हेरिएबल फोर्स. अशा दोन्ही वेळेस, जेव्हा असे दोन्ही वेळेस असेल तेव्हा आपल्याला वर्क काढताना एक कॅल्क्युलसचा आधार घ्यावा लागेल, इंटिग्रेशनचा. म्हणजे काय करावं लागेल तर आपल्याला ही, समजा मी तुम्हाला एक दुसऱ्या ब्लँक शीटवरती दाखवतो हा कन्सेप्ट. लेट मी ड्रॉ दिस एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस नीटली. सो दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज वाय ॲक्सिस. आणि मी म्हणालो त्याप्रमाणे की दिस इज डिस्प्लेसमेंट आणि दिस इज फोर्स. आणि हा व्हेरिएबल फोर्सचा डायग्राम आपण काढत आहोत, व्हेरिएबल फोर्सचा डायग्राम काढत आहोत. तर असा व्हेरी होतो, असं आपण समजूया, असं काहीतरी व्हेरी होतो आहे. ओके, तर फोर्स व्हेरी होतो आहे आणि आपल्याला वर्क काढायचं आहे. तर वर्क आपण अशा वेळेस प्युअरली वर्क आपण फक्त फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं सरळ काढता येणार नाही, एफ डॉट एसने काढता येणार नाही फक्त. कारण का तर हा फोर्स व्हॅरी होतो आहे, तर इथं फोर्सची व्हॅल्यू बदलते. ओके, सो लेट अस से दॅट दिस इज S1, हा इनिशियल स्टेट 1 आणि ही फायनल स्टेट 2. तर आपल्याला असं नाही करता येणार, वी कॅनॉट कॅल्क्युलेट इट ॲज F इंटू S2 मायनस S1, कारण F इज नॉट कॉन्स्टंट, म्हणजे असं नाही करता येणार. मग कसं काढायचं तर सांगितल्याप्रमाणे आपण इंटिग्रेशनची मदत घेणार आहोत. आणि आपल्याला इंटिग्रेशनची मदत घेताना हा जो कर्व आहे हा आपल्याला छोटे छोटे स्ट्रिप्समध्ये डिवाईड करायचा आहे. म्हणजे आता मी ही स्ट्रिप काढलेली आहे, असं समजा की ही खूपच जवळ आहे. ओके, आणि ही जेव्हा मी स्ट्रिप काढतो, सो वेन आय एम ड्रॉईंग दिस स्ट्रिप, तर ही स्ट्रिप काय दाखवते तुम्हाला, तर ही स्ट्रिपचं तुम्ही जर वरचं एंड बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की दिस इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. सो दिस फोर्स इज कॉन्स्टंट ऑलमोस्ट इन दिस स्ट्रिप. ओके, आणि हा फोर्स आणि हा जो डिस्प्लेसमेंट आहे याला मी DS म्हटलं. तर अशा वेळेस मला या स्ट्रिपचा जर वर्क काढायचा असेल, DW, म्हणजे इथला जर वर्क काढायचं असेल फॉर दिस स्ट्रिप, तर मला हे मात्र फोर्स कॉन्स्टंट असल्यामुळे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू DS डॉट प्रोडक्ट असं काढता येईल, F इंटू DS काढता येईल. अशा पद्धतीने आपल्याला जर आता टोटल वर्क काढायचं आहे तर आपल्याला हा जो पूर्ण कर्व आहे 1 to 2, याला आपल्याला असंख्य स्ट्रिपमध्ये असंख्य म्हणजे इन्फायनाईट नंबर ऑफ स्ट्रिप्समध्ये ब्रेक करावं लागेल. म्हणजे ही एक स्ट्रिप,
त्यानंतर पुढची स्ट्रीप आणि ह्या स्ट्रीपचा प्रत्येक स्ट्रीपचा जो वर्क आहे तो तुम्हाला ॲड करावा लागेल. खूप अशा स्ट्रीप झाल्या. अशा मी जे काढल्या आहेत त्या फायनाईट दिसतात तुम्हाला, पण आपण असं डोक्यामध्ये विचार करूया की ह्या इन्फायनाईट स्ट्रीप आहे बरं का. ह्या इन्फायनाईट म्हणजे असंख्य स्ट्रीप्स आहेत आणि ह्या असंख्य स्ट्रीप्स मी ॲड करतो. असंख्य स्ट्रीप्सचा एरिया मी ॲड करतो आणि असंख्य स्ट्रीपचा एरिया मी ॲड केल्यानंतर काय मिळेल मला? टोटल वर्क डन मिळेल. ओके, तर अशा पद्धतीने मी या असंख्य स्ट्रीप 1 टू स्ट्रीप इन्फिनिटी, स्ट्रीप 1 टू म्हणजे स्ट्रीप 1चा हा एरिया झाला, स्ट्रीप 2चा काहीतरी F इंटू DS डॅश असेल, असं अशा पद्धतीने मी केला. तर तो वर्क मॅथमॅटिक्समध्ये वर्क कसं होईल तर DW स्ट्रीप 1 प्लस DW स्ट्रीप 2 प्लस D असं इन्फिनिटीपर्यंत मी ॲडिशन करतो. म्हणजेच थोडक्यात काय तर आय एम गोइंग टू परफॉर्म ॲन इंटिग्रेशन कुठपासून इनिशियलपासून फायनलपर्यंत 1 to 2 ऑफ दिस F इंटू DS अशा पद्धतीने मी इंटिग्रेशन करतो आणि मला वर्क मिळतो. सो वेन देर इज अ व्हेरिएबल फोर्स I calculate the variable force as this formula, that is W is equal to integral of F ds, where this S would vary from 1 to 2 किंवा S1 to S2, 1 to 2 किंवा S1 to S2. So this is a formula for calculating the work when the force is variable force. Okay, I hope this is understood. आणि मग त्याच्यावरनं एक एक्झाम्पलसुद्धा पुस्तकात सापडेल तुम्हाला की एक एक्झाम्पल दिलेलं आहे की हा फोर्स दिलेला आहे आणि हा फोर्स व्हेरिएबल आहे. हा फोर्स आहे, दिस इज व्हेरिएबल. ओके, अँड इट इज गिवन बाय 3x² - 2x + 1 आणि हा त्याचा इनिशियल x1 आहे, हा फायनल x2 आहे. डिस्प्लेसमेंट इज फ्रॉम 20 सेंटीमीटर टू 40 सेंटीमीटर. म्हणजे हा इथे 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर आणि 0.2 मीटर आणि इकडे 0.4 मीटर. 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर आणि 40 सेंटीमीटर म्हणजे 0.4 मीटर. आणि आपल्याला वर्क काढायचं आहे बाय इंटिग्रेशन. तर तुम्हाला इंटिग्रेशन आपण मॅथमॅटिक्समध्ये शिकतोच. तर हा इंटिग्रेशन केलं 0.2 to 0.4 3x² - 2x + 1 dx. 3x² इंटिग्रेशन x³ होईल आणि 2xचं इंटिग्रेशन x² होतं आणि 1चं इंटिग्रेशन x होतं आणि याची जी लिमिट्स आहे इंटिग्रेशनची ते 0.2 to 0.4पर्यंत आहेत. आणि ह्या किमती जर आपण टाकल्या याच्यामध्ये म्हणजे एक्सची किंमत 0.4 मायनस 0.4² 0.4³ मायनस 0.4² प्लस 0.4 मायनस ऑफ 0.2³ मायनस 0.2² प्लस 0.2. तर हे सॉल्व केलं तर आपल्याला 0.136 जूल्स इतकं वर्क आपल्याला काढता आलं. सो हाऊ दिस वॉज पॉसिबल? दिस इज अ वर्क डन वेन द फोर्स इज व्हेरिएबल फोर्स. आणि व्हेरिएबल फोर्सचे गणितं कसे सॉल्व केले आपण? बाय युजिंग इंटिग्रेशन. ओके, आय होप दिस इज क्लिअर ना.